हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 29. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. यामध्ये बघा आपल्याला 3 नॉलेज चेक दिलेला आहे. तर पहिलं नॉलेज चेक आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या एरोवर क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं नॉलेज चेक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, डॅश डॅश इज द शेड्यूल ऑफ ऑल द इव्हेंट दॅट अक्युअर इन ॲन अकॅडमी इयर म्हणत आहे. तर याचं उत्तर ॲन अकॅडमिक कॅलेंडर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन रिप्रेझेंट्स ॲन ॲप्लिकेशन दॅट यू कॅन यूज टू क्रिएट ॲन अकॅडमिक कॅलेंडर इन म्हणत आहे. तर याचं उत्तर MS एक्सेल आहे. You want to align a particular set of text in Microsoft Excel. Under which tab of the menu bar will you find the alignment options म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे होम टॅब. 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू कॅन क्रिएट ॲन अकॅडमिक कॅलेंडर युजिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, ऑफिस 2019. इन द मेनू बार गो टू द डॅशबोर्ड टॅब अँड देन द फिल कलर ऑप्शन टू चेंज द कलर ऑफ अ सेल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर होम टॅब आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे सोडून. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI क्लाउड या ऑप्शन्सवर क्लिक करा. याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज अ मेजर स्ट्रेंथ ऑफ क्लाउड AI म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट इन्शुअर रिस्पॉन्सेस अलाइन विथ इथिकल स्टँडर्ड्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज अ क्लाउड AI असिस्ट बिझनेसेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट हेल्प इन ॲटोमॅटिंग टाईम कन्झ्युमिंग टास्क आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI ऑटर या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज ऑटर AI असिस्ट युजर इन नोट टेकिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रान्सक्राईब स्पीच टू टेक्स्ट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय इज डीप लर्निंग इम्पॉर्टंट फॉर ऑटर AI's ॲक्युरेसी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2, रिकग्नाइज स्पीच पॅटर्न्स. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये 3च नॉलेज चेक आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. टेक्स्ट मस्ट बी रीडेबल टू द व्ह्यूअर ऑफ द वर्कशीट, सो चेंज द फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. इंटर स्कूल स्पोर्ट मीट टू 14 म्हटलेलं आहे. तर आपल्याला साईज वाढवायची आहे 14. तर साईजमध्ये जा फक्त आणि यातून 14 साईज घ्या. एवढं करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. In Microsoft Excel, search for an academic calendar with photos template in the search bar area and create it म्हणत आहे. तर इथे सर्च करा. अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोजवर क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर एवढं स्टेप्स करायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. इथे यातून पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा स्टार्ट करा. पहिले 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज ॲन अकॅडमिक कॅलेंडर म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. तर ऑप्शन 3वर क्लिक करा. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शो ॲन अकॅडमिक कॅलेंडर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन पहिलं असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स यूज टू रिनेम ॲन एक्सेल फाईल इन MS
ऑफिस 365 म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल ॲट द टॉप, एंटर अ न्यू नेम, प्रेस द एंटर की. हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड वांट टू नो हाऊ टू फिल अ कलर इन अ सेल इन MS Excel. हिम आयडेंटिफाय द करेक्ट फिल ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग इमेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा, यू वॉन्ट टू इन्सर्ट अ पिक्चर फ्रॉम युअर डिव्हाइस इंटू युअर एक्सेल शीट. आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन टू डू सो फ्रॉम द फॉलोइंग इमेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सुद्धा ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो. आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा, आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. सेल्फात लर्निंग झाल्यानंतर आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे गायडेड ड्युटीवर सेल्फचे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. इन द डिस्प्ले शीट कॉपी रो नंबर 4 अँड पेस्ट इन टू रो नंबर 20. तर आपल्याला रो नंबर 4ला सिलेक्शन करा म्हणत आहे. अशा प्रकारे त्यानंतर याच्यातून तिला कॉपी करा आणि या रो नंबर 4ला रो नंबर 20च्या जागी आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर रो नंबर 20ला सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथे पेस्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. करेक्ट आला, ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल B2 F2 अँड मर्ज सेल युजिंग होम टॅप अलाइनमेंट ग्रुप म्हणत आहे. तर B2 पासून तर F2 पर्यंत सिलेक्शन करा म्हणत आहे. तर सेल B2 पासून तर F2 पर्यंत सिलेक्शन करा. त्यानंतर मर्ज अँड सेंटरच्या इथे ऑप्शन्सवर जायचं आहे, खाली डाऊन ॲरोवर, आणि त्यानंतर मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. सॉरी, मर्ज सेल करा म्हणत आहे. तर मर्ज सेलवर क्लिक करा या ठिकाणी अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. इन द डिस्प्ले शीट इन्सर्ट अ रेक्टँगल शेप इन द E2 सेल युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप अँड शेप्स म्हणत आहे. तर E2 मध्ये आपल्याला E2 मध्ये क्लिक करा आणि रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे. तर इन्सर्टवर जा, त्यानंतर इथे शेपमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप घ्या आणि याच्यातनी ड्रॅग करून तो काढायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द ग्रीन कलर रेक्टँगल शेप अँड चेंज द शेप फिल कलर टू ऑरेंज एसेंट टू लायटर 40% म्हटलेलं आहे. तर ग्रीन कलरच्या रेक्टँगलला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर आपल्याला फिल कलरमध्ये जायचं आहे आणि कोणता घ्यायला सांगितलेला आहे, ऑरेंज एसेंट टू. तर ऑरेंज एसेंट टू 80% 40% सांगितलेलं आहे. त्यातून 40% घ्यायचं आहे. व्यवस्थित चेक करा. पाहू शकता या ठिकाणी तो दिलेला आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. इन द डिस्प्ले शीट सिलेक्ट द सेल C2 सप्टेंबर, मेक इट मिडल अलाइन युजिंग होम टॅप अलाइनमेंट ग्रुप म्हणत आहे. तर सप्टेंबरला सिलेक्शन करा आणि याच्यातून आपल्याला मिडलवर क्लिक करायचं आहे, मिडल अलाइनमेंटवर, आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं
गायडेड ड्युटीवर सेल्फचे सर्व प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, यू आर एडिटिंग अ व्हिडिओ अँड नीड टू हिअर प्रिसिस साऊंड विदाउट डिस्टर्बिंग अदर्स, विच डिवाइस शोल यू चूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर हेडफोन्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. ॲट अ बँक यू सी अ डिवाइस दॅट लेट्स कस्टमर्स इंटरॅक्ट बाय टचिंग द स्क्रीन, व्हॉट इज कॉल म्हणत आहे. तर याला टचस्क्रीन्स म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. ड्युरिंग अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन अ स्टुडंट युजेस अ पेन लाईक डिवाइस ऑन अ स्पेशल पॅड टू ड्रॉ, विच डिवाइस इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्राफिक टॅबलेट्स आहे. इन अ व्हिडिओ गेम यू यूज स्टिक लाईक डिवाइस टू मूव कॅरेक्टर इन डिफरंट डायरेक्शन्स, व्हॉट इज धिस डिवाइस कॉल म्हणत आहे. तर याला आपण जॉयस्टिक्स म्हटले जाते. अ स्टुडंट कंट्रोल्स अ प्रेझेंटेशन बाय मूव्हिंग देअर फिंगर ऑन अ फ्लॅट इन सरफेस बिलो द कीबोर्ड, व्हॉट डिवाइस इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा टचपॅड आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. While doing homework, you scroll thought a document using a small ball on top of device. What is this call म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रॅकबॉल आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड युजर्स अ फ्लॅटबेड डिवाइस टू मेक अ डिजिटल कॉपी ऑफ अ ड्रॉइंग, व्हॉट इज दिस डिवाइस कॉल म्हणत आहे. तर याला आपण स्कॅनर्स म्हटले जाते. इन अन ऑनलाईन क्लास यू सी युअर टीचर व्हिडिओज ऑन द स्क्रीन, विच डिवाइस कॅप्चर दिस व्हिडिओज म्हणत आहे. तर याचं उत्तर वेबकॅम आहे. यू स्पीक इन टू अ स्मॉल डिवाइस कनेक्टेड टू युअर कॉम्प्युटर सो इट कॅन रेकॉर्ड युअर व्हॉइस, व्हॉट इज दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर स्कूल युजर्स अ डिवाइस टू स्कॅन QR कोड फॉर अटेंडन्स, विच डिवाइस इज दिस म्हणत आहे. तर बारकोड अँड QR कोड स्कॅनर्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्णपैकी पूर्ण इथं मार्क्स आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 29 कम्प्लिटली सोडवायचं आहे.